मुच्छी उडून टाका. तुमचं चुकीची माहिती येऊ नये, नाहीतर मला हक्कभंग टाकावं लागेल. चुकीची माहिती आली नाही पाहिजे. रेकॉर्डवर घ्या. ह्या अशा पद्धतीच्या चुकीच्या माहिती मंत्री महोदयाने देऊ नये का सॉफ्टवेअरचे पैसे आपण. लक्षवेधी क्रमांक 1. लक्षवेधी सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, खरं तर हा 1,00,000 कर्मचाऱ्यांचा संगणक परिचालक असेल, कर्मचारी असेल आणि ग्रामीण भागाशी निगडीत आहे. सभापती महोदय, आपण जर नगरपालिका गेलो, नगरपंचायतमध्ये गेलो तर सफाई कामगार असतं, सीओ असतं. तुम्हाला माहीत आहे का एका इकडे ग्रामपंचायतचं नगरपंचायत झालं का सगळ्या सुविधा देता तुम्ही, पण ग्रामपंचायतले सफाई कामगार आहे. ग्रामपंचायतले आम्ही पाहतोय क्लास 3 वाला क्लास 4 वाला चालवतोय आणि नगरपंचायतल्या लोकांसाठी तुम्ही सीओ सारखे अधिकारी, मुख्य अधिकारी देतोय, त्याला ते दर्जा देतोय. आणि मग गोरे साहेब, तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही तर सातारा आणि सांगली जिल्ह्यातले पैलवान म्हणून याकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही या ग्राम विकासाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि इथल्या ग्रामपंचायतचा गावात राहिला म्हणजे तो मेला. त्याला भाव भेटत नाही, त्याला आरोग्याच्या सुविधा भेटत नाही, शिक्षणाच्या सुविधा भेटत नाही. गावात जन्म घेणं म्हणजे पापाचं लक्षण असं समजतो आपण. ग्रामपंचायतल्या कर्मचाऱ्याला तिथं आपण कंत्राटी ठेवायचं आणि नगरपंचायतवाल्याला मात्र तिथं नियमित करण्याचं काम करत असाल तर हे चुकीचं आहे. तुम्ही ग्राम विकास मंत्री म्हणून पुढाकार घेऊन त्या कर्मचाऱ्याचं पालकत्व तुमच्याकडे आहे ना, अशा वेळेस सकारात्मक उत्तर येणं गरजेचं आहे. पहिले मी संगणक परिषद 6 प्रश्न आहे, 7 एक वेळा सूत्र विचारू का टप्प्याटप्प्यानं विचारू ते विचारू? हा नाही, पण प्रश्न 3 जो महत्वाचा आहे तो पहिला विचारा. 2 याच्यात संगणक परिचालक एक हा घटक आहे आणि एक ग्रामपंचायत कर्मचारी, असे 2 एकत्रित आहे. संगणक परिचालक 7 एप्रिल 2025 माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक निर्देश दिलेला होता. बैठक झाली होती मी रायगडच्या उपोषणानंतर आणि त्यांना सांगितलं का यांचं 20,000 रुपये मानधन करावं. ते आपण कधी करणार? आपण जर पाहिलं, माझ्यावर इथे उत्तर आहे. हो, आणि आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य फक्त 10,000 देतं, केरळ 18,000 देतं, 22,000पर्यंत जाते, तेलंगणा 15,000 देतं, गुजरात 15,000 देतं. इतर सगळ्या राज्यामध्ये या संगणक परिचालकांना मानधन हे जास्त आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचे संगणक परिचालक आहेत, त्यांना सुद्धा मानधन जास्त आहे, त्यांना सुविधा जास्त आहे. आणि म्हणून 7 एप्रिल 2025 रोजी जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले त्याची अंमलबजावणी आपण मंत्री म्हणून करणार का, याचं उत्तर दिलं पाहिजे. दुसरं, सभापती महोदय, गंमत कशी आहे याच्यामध्ये? सभापती महोदय, आपण जर विचार केला तर यामध्ये एकंदरीत 321 कोटी वर्षाचा खर्च केला जातो. 321 कोटी, 237 कोटी हे संगणक परिचालकाच्या मानधनावर खर्च होतं आणि 82-84 कोटी हे कंपनी, खाजगी कंपनीच्या घशात घालतोय आपण. कायच्यासाठी घालतोय? तर सही पुरवा लागतं, कागद पुरवा लागतं. कागद आणि सही पुरवासाठी म्हणजे या राज्यात तर देशात मला समजतच नाही. परीक्षा घ्यायला खाजगी कंपनी कंत्राटी कामगार नियुक्ती करायच्या नंतर खाजगी कंपनी, सगळ्या खाजगी कंपनीचा सरकार सरकारी, मंत्री सरकारी आणि कर्मचारी खाजगी कंपनी. वा, आणि आता मंत्री खाजगी कराय. सभापती महोदय, 84 कोटी रुपये का देतोय आपण? इव्हन आम्ही मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलं का हे बरोबर नाही आहे, यामध्ये बदल करा. आणि त्यांनी सांगितलं हे 82 कोटी रुपये वाचवा, काही गरज नाही, कुठेही प्रशिक्षण घेत नाही. मी हे मुच्छी काढून टाकन. सभापती महोदय, या कंपनी जर एखादा रोल, एखादी शई, एखादं ट्रोनर काही पुरवलं असेल, प्रशिक्षण घेतलं असेल तर मुच्छी उखाड के घुमाऊंगा बच्ची करू. एका सगळ्या ग्रामपंचायतचे ठराव माझ्याकडे आहे. यांनी कुठेही आम्ही पाहतोय कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही, बसल्या बसल्या कंपनीत 84 कोटी रुपये उखडतं. वा, आणि आमच्या संगणकाला 10,000 रुपये पगार. अरे, तुम्ही कामगार कायद्याखाली किमान वेतन 18,000 आहे. मंत्री महोदय, आपण 10,000 काय होतो? मला वाटते याचं तुम्हाला निश्चित गांभीर्यपणे तुम्ही याचा विचार करेल. मानधनासह राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान आहे, त्याच्या अंतर्गत डायरेक्ट नियुक्ती करा.
आता याचा प्रवास काय गमतीचा आहे लक्षात घ्या. मंत्री महोदय, तुम्हाला माहीत आहे 2 प्रकारचा निधी भेटतं. 15 वित्त आयोग एक निधी देतं आणि ग्रामपंचायतच्या काही स्वनिधीतून पैसे जाते. ग्रामपंचायत पाठवते जिल्हा परिषद पाठवते RGSला, आणि मग RGS काय करतं, पुन्हा जिल्हा परिषदले, पुन्हा पंचायत समितीले, पुन्हा ग्रामपंचायतले, मग कर्मचाऱ्याले. वा, हा जो प्रवास आहे त्याची गरज काय? डायरेक्ट RGS मधून तुम्ही ग्रामपंचायतच्या त्या कर्मचाऱ्याच्या खात्यात टाका ना बाबा. ते केलं पाहिजे तुम्ही. बिलकुल जात नाही. माझ्याजवळ सगळे कागदपत्र आहे. माझ्या तुमच्या अधिकाऱ्यांना सचिवांना दिलेलं पत्र आहे माझ्याकडे, मी ते तुमच्या समोर ठेवतो लागंतर. हे सगळी माहिती अशा प्रकारचं चुकीची जी पद्धत आहे सभापती महोदय, तुम्ही ग्रामीण भागातून येत आहे, म्हणजे आपण पाहतो जसा पूजेले ब्राह्मणाचा हात लागला पाहिजे तसा हा जो हात लावण्याचा प्रकार आहे ना, हा खऱ्या अर्थानं बंद करा. डायरेक्ट RGS मधून ग्रामपंचायतच्या खात्यात, हे दोघांसाठी प्रश्न आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आपण तसंच करतोय आणि ग्रामपंचायत संगणक परिचालकासाठी पण तसंच करतोय. हे पद्धती बंद केली पाहिजे. डायरेक्ट त्याच्या याच्यात पैसा गेला पाहिजे. हे झालं संगणक परिचालकाचं. पटलावर येऊ नये. हा आपण ग्रामपंचायतने आहे संगणक परिचालक आपण नेमलेले आहे, हे तालुक्यावर नेमले नाही. मंत्री महोदयांना माझा लक्षात आणून द्यायचं आहे की तुम्ही जे सांगताय का हा बाहेर बसतं आणि बाहेरच कमावतोय, हे फार चुकीची माहिती कोणत्या अधिकाऱ्याने दिली ते मला समोर ठेवा. हे फार चुकीची माहिती येत आहे रेकॉर्डवर. अशी रेकॉर्डवर चुकीची माहिती येऊ नये. या ग्रामपंचायत परिचालक संगणक परिचालक असं त्याचं नावच आहे, त्यानंतर तो तालुक्यावर बसायचा काही संबंधच नाही आहे. माझं पहिले ऐकून घ्या तुम्ही. आता मी तुमचं ऐकून घेतलंय. माझं असं म्हणणं आहे का हा कुठल्याही प्रकारची वेगळ्या पद्धतीनं कुठं काय बसतं. तुमचं असं म्हणणं आहे का एखाद्या हॉस्पिटलमध्ये सरकारी रुग्णालयात एखादा डॉक्टर आहे, त्याचा खाजगी हॉस्पिटल आहे, त्याच्यातून किती पैसे कमवतो हे सांगताय? एखादा आमदार आहे तो कमिशन किती खातं हे सांगायचं आहे का तुम्हाला? हे अशा पद्धतीनं टवाळणी करू नये. माझं काय म्हणणं आहे का त्याला भेटणारं मानधन 10,000 आहे, ते वाढलं पाहिजे. तो कर्मचारी आहे का कामगार आहे ते सांगितलं पाहिजे. कोण आहे तो, कर्मचारी आहे का कामगार आहे, याचं उत्तर द्या तुम्ही. तुमच्या ग्रामपंचायतचा आणि खाजगी कंपनीला तुम्ही 84 कोटी देता कशाला? काय गरज आहे? कुठली आली ही कंपनी? आणि हेच पैसे त्या संगणक परिचालकाला द्या ना तुम्ही, त्याला का देत नाही? आणि मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का केला याला ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून नेमा आणि त्याला 20,000 वाढवून द्या. आणि हे ते आम्ही पाहतोय जिल्हा परिषद, मग पंचायत समिती, मग कंपनीतून मग ग्रामपंचायतचा तो सहाय्यक याच्यात पगार जातं. हा जो प्रवास आहे तो थांबवा. असे 2च उत्तर तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. 18,000चा पगार या राज्यामध्ये कोणीच करत नाही. 10,000 मानधन, त्याला 18,000 किमान वेतन कायदा लागू केला पाहिजे. हे तुम्ही करणार आहे का? जे मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले त्याच्या संदर्भात बोला ना साहेब. मी आपल्याला 84 कोटी रुपये हे आपण फक्त टोनरशाही प्रशिक्षणासाठी देतोय. तुमचं चुकीची माहिती येऊ नये, नाहीतर मला हक्कभंग टाकावं लागेल. चुकीची माहिती आली नाही पाहिजे. रेकॉर्डवर घ्या. ह्या अशा पद्धतीच्या चुकीच्या माहिती मंत्री महोदयाने देऊ नये का सॉफ्टवेअरचे पैसे आपण कंपनीला देतो. देतच नाही, मुच्छी उडून टाका. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय घेऊन येतोय. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आपण उत्तरात असं म्हटलं आहे, ग्रामविकास विभाग अधिसूचना 19 ऑगस्ट 2025. आपण 10% आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामधून 10% आपण क्लास 3-4 नियुक्ती करतो. बचवा 25 मिनिटं झाले. पण आता हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय तुम्ही घ्या लवकर घ्या. हा, मी लवकर घेतो. आता तुम्ही सांगा, अनुकंपाच्या धर्तीवर याच्या नियुक्त्या केल्या पाहिजे. हा ग्रामपंचायतचा कर्मचारी त्याला 10%तून क्लास 4 क्लास 3 देणं गरजेचं आहे. आणि आपण तो शासन निर्णय पण केलेला आहे. ते दरवर्षी नियुक्त्या करणं गरजेचं आहे. रिक्त झाले का त्याच्या नियुक्त्या झाल्या पाहिजे. त्या रिक्त जशा होते तशा नियुक्त्या आपण करणार काय? आणि 3 वर्षापासून बंद पडलेली जी प्रक्रिया आहे ते लगेच सुरू करावी. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे का आपण यावलकर समिती 2015ला नियुक्ती केली, 17ला त्याचा अहवाल आला, 17 पासून अजूनपर्यंत आकृती बंद आपला अजूनही निश्चित केला नाही. तो किती दिवसात करणार? 10 दिवसात, 15 दिवसात, 1 महिन्यात? त्याची आम्हाला तारीखवार दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे का मुख्यमंत्री महोदयांनी हे मीटिंगमध्ये स्पष्ट सांगितलं होतं का तुम्ही वसुलीची अट ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे जो सफाई करतं, पाणी सोडतं,
तिकडे दाखले पुरवतो त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्याला अटकाय लावले यांनी, लक्षात घ्या. बीडीओले अट नाही, ग्रामसेवकाले अट नाही, कर्मचाऱ्याला अट आहे. वसुली करावं लागेल 80%. उत्पन्न असेल तर तुम्हाला देऊ. वाह, बड़े शहर है तो डर जाते हो और छोटा आता है तो उजागर बन जाते हो. वाह, म्हणजे तुम्ही सांगा त्या बीडीओचा काही संबंध येत नाही वसुली, त्या ग्रामसेवकाचा काही संबंध नाही, सरपंचचा काही संबंध नाही, आणि कर्मचाऱ्याला वसुलीची अट, उत्पन्नाची अट. ती अट न ठेवता, कुठली अट न ठेवता त्याचं मानधन त्याला दिलं पाहिजे, त्याला 3 प्रश्न त्याचा आहेत निर्णय त्याच्यावर. घेतला पाहिजे.